महाराष्ट्राची पैठणी आहे, मध्य प्रदेशमधली आपली महेश्वरी आहे. असं आपण प्रत्येक स्टेटमधलं प्रांत wise, बनारस हा. हे आहे, असंच प्रत्येक स्टेटचं आपण कव्हर केलेलं आहे. जे तुम्हाला बनारसी, बघायला बनारसी. बनारसी आहे, महेश्वरी आहे, पैठणी आहे, इकत आहे, ओडिसाचं आहे. म्हणजे तुम्ही जवळ येऊन बघितल्यानंतर प्रत्येक स्टेटला आपण नाव आणि त्याची स्पेशालिटी अच्छा. आपण तिथे मेन्शन केलेली आहे. हे बघा, प्रत्येक स्टेटचं त्यांनी इथे केलेलं आहे. हे बघा, हे बाहेरून हे बघून सुद्धा लोकं स्टोअर येतात. मध्ये लोक विजिट करतात की हे हे खूप काय आहे, काहीतरी वेगळं नक्की, दिसतंय. खरंच तर एवढं अगदी रिच खूप छान आपलं आहे. हँडलूम कल्चर आहे, पण तरी सुद्धा आपण सिंथेटिक आर्टिफिशियल गोष्टींच्या प्रेमात पडतो. बरोबर. आपल्याकडे एवढं रिच कल्चर आहे, तर ते प्रमोट करण्याचा माझा तुझा- छोटासा प्रयत्न आहे. खूप छान ती शिवलेली आहे असं. येस, माझ्या इंस्टाग्राम पेजवर माझ्या एका कस्टमरने रिव्ह्यू दिलेला आहे हा. की ती कोकणात गेली होती आणि त्यांचा औसा असतो त्यावेळेला तिने ते साडी नेसून 2 महिने म्हणजे माझ्या आजी सासूबाई बघत राहिल्या, झाली साडी नेसून, किती पटकन नेसली. म्हणजे मीही नाही सांगितलं आणि कोणाला कळलंही नाही कळलंही की शिवलेली साडी आहे. 2 मिनिटात साडी आपली नेसून तयार. हे अच्छा, इथून फक्त नॉट बांधायचं. नॉट बांधायचं, हे ऍडजस्ट करायचं. म्हणजे इथे ही अशी क्लिप दिलेली आहे. अच्छा, आतमध्ये तुम्ही तुमचा पेटीकोट घाला किंवा तुम्ही आम्हाला सांगितलं की आम्हाला तो- पेटीकोट अटॅच करून हवंय, तर तर तसंही मिळतं. आम्ही करून देतो. 1 मिनिटात साडी नेसून साडी तयार. नेसून तयार. नमस्कार मंडळी, वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल नेहमीच तुमच्यासाठी काहीतरी वेगळे व्हिडिओ घेऊन येत असते. माझ्या मैत्रिणींना वुमेन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. वुमेन्स डेसाठी मी आज खास असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीकडे, श्यामलकडे, आणि श्यामलने खास तुमच्यासाठी एक मस्त अशी ऑफर ठेवलेली आहे. तर ती ऑफर काय आहे, तिच्या ह्या शॉपमध्ये, तिच्या ब्युटिकमध्ये काय काय मिळतं, काय काय व्हरायटी आहेत, ते आपण सर्व आज तिच्याकडून जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी इथे पोचायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. ठाणे वेस्टला यायचं आहे, ऑटोनी वीर सावरकर रोडला यायचं आहे. तिथे गजानन महाराज मंदिर लेन आहे, आरामबाग बिल्डिंग आहे आणि शॉप नंबर 2 म्हणजेच हे श्यामा. घंटाळी मैदानाच्या म्हणजेच घंटाळी देऊळ आहे त्याच्या जरा पुढच्या चौकामध्ये हा रोड आहे आणि एकदम इझी ॲड्रेस आहे. आतमध्ये शिरलात की तुम्हाला दिसेल. एका साईडला साड्या आहेत, एका साईडला ड्रेसेस, कुर्तीज, फॅब्रिक, स्टोल असं बरंच सारं कलेक्शन आहे जे तुम्हाला बघता क्षणी आवडेलच. आता ह्या ताईशी आपण गप्पा मारणार आहोत आणि सगळं काही जाणून घेणार आहोत. नमस्कार श्यामल. नमस्कार. तर तुझे जे नवीन व्हेंचर तू चालू केलेस त्याच्याविषयी माझ्या मैत्रिणींना सांगशील का? येस, मी बाय प्रोफेशन बेसिकली क्वालिटी, एन्व्हायरमेंटल आणि ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टीचे ऑडिटर असल्यामुळे स्वतःचा बिझनेस जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा हे नक्की केलं होतं की आपल्याकडनं एन्व्हायरमेंटला हार्म होईल असं काही करायचं नाही. अच्छा, एन्व्हायरमेंट आपल्याला जपता कसं येईल त्याचा बरोबर. प्रयत्न करायचा. म्हणून आपण जे इथे ठाण्यामध्ये जे स्टोअर सुरू केलं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे कॉटन, ऑर्गॅनिक लिनेन आणि कॉटन सिल्क, अच्छा, प्युअर सिल्क काही प्रमाणात असं आपल्याकडे कलेक्शन असतं. ज्याच्यामध्ये साड्या आहेत, ड्रेसेस आहेत, कुर्तीज आहेत, वा. वन पीसेस आहेत. आणि मी असं ऐकलंय की तू ज्यांना साडी नेसता येत नाही त्यांच्यासाठी काहीतरी छान केलंय. येस, आपण रेडी टू वेअर साडी स्टिच अरे करून वा. देतो. तर मैत्रिणी अगदी लक्ष देऊन ऐका. हो, तर आपण रेडी टू वेअर साडी स्टिच करून देतो जी 2 पॅटर्न मध्ये येते. एक रॅप अराउंड आणि दुसरी स्कर्ट पॅटर्न. वा, खूप तर छान. रॅप अराउंड आपण विथ लाइनिंग, विदाउट लाइनिंग अशी दोन्ही पद्धतीने शिवू शकतो आणि स्कर्ट पॅटर्न जी आहे ती आपण विथ लाइनिंगच शिवतो, जी अगदी जसा स्कर्ट चढवतात तसा चढवायची, वा, क्या बात झिपअप आहे. करायची. आपण त्याचा डेमो हो, तुम्हाला हो, देऊ. नक्कीच. तर त्यामुळे त्याला आपण स्कर्ट पॅटर्न म्हणतो. आता खास हिच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत की आपल्यासाठी वुमेन्स डे साठी हिने काय ऑफर आणली आहे. येस, तर वुमन्स डे साठी आपल्याकडे स्टोअरमध्ये 1 तारखेपासून हा 10% ऑफ सुरू केलेला आहे. आपण 8 to 10% अशी रेंज आहे. 10% कमी वाटत असेल पण माझ्याकडच्या प्राइजेसच ऑलरेडी रिझनेबल असल्यामुळे 10% डिस्काउंट सुद्धा तुम्हाला बघितल्यानंतर कळेल की हा बराच आहे. आणि कुठल्या कुठल्या ह्याच्यावर आहे प्रोडक्ट? पूर्ण कलेक्शन, वाव, ते रेडीमेड छान. असू दे,
साड्या असू साड्या दे, असू दे, काही फक्त स्टिचिंग वर नाहीये. तर मंडळी ह्या ऑफरचा फायदा घेण्यासाठी वुमेन्स डेचा हिने जो पिरियड ठेवलाय 1 तारीख ते किती 9 तारखेपर्यंत. 9 तारखेपर्यंत नक्की विजिट करा. या शॉपचे ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, ते चेक करूया. आता वेळ वाया न घालवता या ताईकडचं कलेक्शन आपण बघूया. चला तर श्यामल करायची सुरुवात. येस. चल तर मी बेसिकली थांब, इंदोरची थांब, आहे. थांब, थांब. तर मैत्रिणी, मला जशी उत्सुकता लागली आहे तशीच तुम्हाला देखील उत्सुकता लागली असेल की ह्या श्यामलताईकडे काय काय कलेक्शन आहे ते. तर चला सुरुवात करूया. येस. मी बेसिकली इंदोरची आहे, त्यामुळे अच्छा. इंदोर विषयी जास्त प्रेम आहे. अरे तर वा, आपण सुरुवात करूया इंदुरी साड्यांपासून. चालेल, नक्कीच. तर आपल्याकडे इंदुरी साड्यांचं कलेक्शन असतं. हम्म. आता हे इंदुरीमध्ये आपण डिझायनर पदर करून घेतलेल्या, युजली ट्रेडिशनल पदरवाल्या पण आपल्याकडे आहेत, पण अच्छा. हे आपण करून घेतलेलं आहे. स्पेशली हा डिझायनर पल्लू आहे. त्याच्यानंतर त्याच्यात हे कलर्स आहेत. हे ट्रेडिशनल पेक्षाही म्हणजे अगदी ट्रेडिशनलही नाहीये, आपण त्याच्यात वेगळेपणा आणण्यासाठी हा असा पदर, ज्याच्याबरोबर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीसही येतो. वाव. असे सुंदर ह्याच्यात रंगही छान. आपल्याकडे आहेत. हो, तर हे सुरेख. आपलं इंदुरीचं कलेक्शन आहे. हं. त्याच्यानंतर हे महेश्वरीचं बघा. कलेक्शन आपल्याकडे महेश्वरी आहे. महेश्वरीचंही आपल्याकडे छान कलेक्शन आहे. हो, खूप छान. हे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे. तसंच पूर्ण एका कलर मधली वाव. हा जो हिरवा सुरेख रंग, दिसतोय. हा सगळ्यांना फार कंच हिरवा बघ ज्याला ना, म्हणतात. सुरेख. हा, हिरवा कच्चा असं आपण हम्म. म्हणतो ना. सुरेख दे. आणि तू गोरी आहेस ना, छान दिसतोय. तर मस्त. असं आणि आपल्याकडे बॉर्डर पण बघू शकता. हे बघा. हो. एका बाजूला मोठी बॉर्डर येईल आणि एका बाजूला अरे, ही अशी छोटी. छोटी. सुरेख. आणि त्याच्यानंतर हा पदर येईल, त्याच्यात डेन्स बुट्टी येतील. मस्त. छानच आहे कलेक्शन. अगदी प्रीमियम क्वालिटी आहे. येस. आणि प्युअर, कारण आता कसं झालंय सगळीकडे सगळ्याचं मिक्स मिळतं. रेप्लिका तर आपण एन्श्योर करतो की जेव्हा आपण कॉटन सिल्क म्हणतो तेव्हा कॉटन सिल्कच येईल, त्याच्यामध्ये बरोबर. सिंथेटिक मिक्स असणार बरोबर. नाही. नंतर आपण मोडाल सिल्क बघूया. मोडाल सिल्क मध्ये अजरक प्रिंट तर आहेच आपल्याकडे, बांधणी आहे, अजरक प्रिंट आहे, दाबू प्रिंट मध्ये आहे, कॉन्टेम्पररी आपण बनवून घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये ट्रेडिशनल मोटिव्ह न वापरता थोड्याशा वेगळ्या. हा आता जशी लगडी पल्लू बोलतात. हा लगडी पल्लूची बांधणी साडी आहे ही. वाव, काय. आणि हे ऍक्च्युअल बांधणी आहे, हे कुठल्याही प्रकारचं प्रिंट नाही आहे. आणि हे मटेरियल का असं एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे. मोडाल आहे. खरं. हे बघ, हे बघा, बघू शकते, एकदम सॉफ्ट. आणि हा याचा ब्लाउज पीस येईल. क्लास दिसेल ना नेसल्यावर. प्लेन तू घे ब्लाउज ना अंगावर, पीस. बघू तुझ्या कशी दिसते. प्लेन ब्लाउज पीस विथ बांधणीची त्याला बॉर्डर येईल. हे बघा मैत्रिणी, बघू शकता काय क्लास दिसते. आणि हा स्पेशली हा पदर बघा, मस्त दिसतो एकदम. तर ह्याच्यात आपल्याकडे कलर्स आहेत. हो का? कलर कुठले Yes. कुठले आहेत? ह्याच्यामध्ये पिंक आहे, ब्लू आहे, ग्रीन आहे. म्हणजे लाईटही आहेत आणि डार्क हो. कलरही आहेत. म्हणजे आता जसा मी हा लाईट पिंक दाखवला, हा. त्याच्यामध्ये हा डार्क अरे पिंक आहे, वा, राणी कलर. राणी कलर. मस्त. डोला सिल्क. डोला सिल्क जी साडी असते त्याला हे प्रिंट केलेलं आहे. अच्छा. आणि त्याचा पदर बघा, सुंदर असा हत्तीच्या मोटिव्हचा पदर आहे. बॉर्डर सुद्धा तुम्ही बघाल तर त्याच्यावर ही हत्तींची हो. आणि घर, फुलं, पानं अशी छान बॉर्डर आहे. खरंच त्याचा जो छान आहे. ब्लाउज पीस येईल वाव, तो हा तोही असं. प्रिंटेड, ब्लॉक प्रिंटेड प्लस जरी बुट्टी. छान. नेसल्यानंतर याचं लुक खूपच वाव, सुंदर दिसतं. मस्त, मस्तच. छान. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे हा एक रंग आहे, एक मरून रंग आहे, सेम पॅटर्न, फक्त मरून. रंग अच्छा, मरून येईल. या सुरेख. साड्या मोडालपेक्षा वजनाला थोड्या हलक्या असतात. हलक्या. जसं मोडाल वजनाला थोडस जास्त असतं. ऑफकोर्स नेसल्यानंतर ते जाणवत वाटत नाही, हा. पण कम्पेअर केलं तर त्याच्यापेक्षा थोडासा. ही वाव, मोडाल हा सिल्क मध्ये सुरेख कलर आहे.
सगळे मोडाल- कलर छान काढते असते. हो मोडाल सिल्क मध्ये आपण हे गोल्डन हे ना work. गोल्डन पदर त्याचा आहे, ही सुरेख. गोल्डन बॉर्डर आहे हम्म. आणि ही त्याचा ब्लाउज पीस रनिंगच ब्लाउज पीस येतो. अच्छा, हाही एकदम लाईट वेट आहे ना. एकदम आणि हे त्याचं काय पल्लूचं काम छान आहे, छान केलेलं आहे. कोयरी आहे ना. त्याच्यातलाच हा हिरवा वा. रंग आहे, छान गर्द हिरवा. गर्द हिरवा रंग. हो का? मोडाल सिल्क मध्ये आपण सुरेख. मस्तच एकदम. हे बघा ह्याची बॉर्डर बघा. मुख्य मोडाल सिल्कचं अंगासरशी बसते हा, साडी, मस्त आहे. छान दिसते आणि कुठल्याही छोट्या मोठ्या फंक्शन्सना पण तुम्ही इझिली ती नेसू शकता. त्याच्यानंतर मोडाल सिल्क मध्ये प्लेन आणि आउटडेटेड होत नाहीत ना नाही. त्या. प्लेन विथ लगडी पट्टा. वाव. हा सुंदर असा एकदम पीच असं कलर आहे, सुरेख कलेक्शन आहे तुझ्याकडे. कलर किती सुरेख आहे. त्याच्यामध्ये English color रेड. आहे हा. येस, ट्रेडिशनल हा, कलर हा तो एकदम traditional. म्हणजे हे पार्टी वेअर साठी आणि हे आणि फंक्शनल हा, वेअर साठी असं बरोबर. दोन्ही आपल्याकडे आहे. सुरेख आहे. आणि त्याला ग्रेस त्याच्यामुळे आलाय ना या लकडी पल्लूमुळे. पल्लूमुळे, बाकी कुठेही हा. बॉर्डर नाहीये. काहीच पण नाही. त्याच्यामुळे होतं असं की तुम्ही ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्याबरोबर पेअर करू शकता. म्हणजे हेवी फंक्शन असेल तर हेवी ब्लाऊज घाला तरी हो. ती साडी तिथे छान सिंपल पण ह्याच्यामुळे Yes. त्याला इव्हन ह्याच्यावर पॅचवर्कचे जे ब्लाऊज असतात तेही खूप सुरेख दिसतात. सुरेख. श्यामल, साधारण तुझ्याकडे रेंज काय आहे? माझ्याकडे रेंज सुरू होते 1100 पासून. त्याही साड्या मी दाखवणारच आहे. ती 12,000 पर्यंतच्या साड्या आपल्याकडे आहेत, ज्याच्यामध्ये प्युअर सिल्क विथ सिल्क मार्क सर्टिफाईड अशा अच्छा, साड्या आहेत. अच्छा. आणि आता आपण ज्या पाहिल्या त्या अंदाजे कितीपर्यंत होत्या? त्या सगळ्या ज्या होत्या त्या 3,300 पासून ते अच्छा. 5,500 च्या अच्छा. रेंज मधल्या आता मी तुम्हाला अच्छा, साड्या अच्छा. दाखवल्या. हं. आता आपण बघूया महेश्वरी, पण हँडब्लॉक प्रिंटेड, हँडलूम, प्युअर हँडलूम साड्या आहेत, पण एंटायरली हँडब्लॉक प्रिंटेड आहेत. तर अच्छा, आज मी तुम्हाला ह्याच्यातनं थोडंसं एक नॉलेज पण शेअर करेन सांग ना. की हँडलूम आणि म्हणजे युजली असं कन्सिडर केलं जातं प्रिंटिंग ना, मग ते काय हँडलूम काय नाही. पण हँडलूम म्हणजे ती करताना, आता जसं तुम्ही ह्या साडीमध्ये बघाल तर हा ग्रीन रंग, 2 शेड ऑफ ग्रीन आहेत, हं. तर हे करताना 2 ने प्रिंट करावं लागतं. जसं आता अच्छा. इथे ब्लॅक आलेलं आहे तर ते प्रत्येक वेळेला आउटलाईनचा ब्लॉक वेगळा, त्याच्या रंगांचा ब्लॉक वेगळा, अच्छा. त्यामुळे हे खूप म्हणजे टीडियस काम किचकट, असतं. हा, किचकट काम असतं. तेच मी तुम्हाला एक स्क्रीन प्रिंटेड साडी दाखवीन की जे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की फरक. ओके की कसं ओळखायचं. फरक दाखव ना मग ते. आता जसं हे हँड ब्लॉक प्रिंटेड आहे, तुम्हाला त्याच्यात खूप जसं इथे कलर बाहेर आलेला आहे, बरोबर. इकडे बाहेर आलेला आहे, कारण हे एंटायरली मॅन्युअल वर्क असल्यामुळे ते ब्लॉक थोडेसे थोडंफार, इकडे हा, तिकडे बरोबर. होतच. त्यामुळे हँड ब्लॉकची तीच ब्युटी आहे की त्याच्यात थोडेसे जे कलर्स म्हणजे असतात, इकडचा रंग ते स्प्रेड तर होतात ते म्हणजे असे ते इकडे तिकडे. खरं दाखवतं की हे 100% हँड ब्लॉक प्रिंट आहे, ओरिजिनल ओरिजिनल आहे. तर आपल्याकडे महेश्वरीमध्ये या हँड ब्लॉक प्रिंटेड साड्या आहेत. हा पदर येईल त्याचा, सुरेख. हा ब्लाउज पीस येईल मस्तच. आणि अशी पूर्ण अगदी नेसायला इतकी हलकी सॉफ्ट आहे आणि ना. हलकी, दिवसलीत तरी तुम्हाला तरी काय आरामशीर तुम्ही कॅरी करू शकाल. हे पण इरिटेट होणार नाही. येस, हे पण हँड ब्लॉक प्रिंटेड आहे, अच्छा. हेही हँड ब्लॉक प्रिंटेड आहे. आणि कलर आता चांगले तुम्हाला मी स्क्रीन प्रिंट दाखवते. अच्छा. म्हणजे लोकांना समजेल. हा, आता हे जे आहे हे किती कॉम्प्लेक्स डिझाईन आहे, ह्याच्यामध्ये अनइव्हननेस तुम्हाला दिसणार नाही, बरोबर. कारण हे हा. स्क्रीन टाकून हे प्रिंट केलेलं बरोबर. आहे. तर असं ओळखता येतं अच्छा, तुम्हाला. मशीन सारखं. हा. तर ही आपली चंदेरी होती, चंदेरी साडी. याचाही असा ब्लाउज पीस येतो. छान आहे पण. या पण अतिशय हलक्या, ड्रायक्लीनची गरज नाही, फर्स्ट अच्छा. वॉश पासून तुम्ही होम वॉश करू शकता. हो का? फक्त खूप आपले छान. हार्श डिटर्जंट न वापरता इझी किंवा शॅम्पू अच्छा. चा वापर केलात तर ते त्याचं तर लाईफ जास्त चांगलं. वाढतं कपड्याचं. अच्छा. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया बनाना सिल्क साडी. वाव, हे काय नवीनच. हे आपल्या केळ्याचा जो खांब असतो हम्म. त्या खांबामध्ये बऱ्याच जणांना माहिती असेल, ते फोडल्यानंतर त्याच्या आतमधनं तंतू निघतात, तर ते तंतू काढून वाळवून मग त्याला डाय करतात हो आणि का? त्याच्यापासून ही साडी बनवली जाते.
ही साडी बनवताना त्याच्यामध्ये काही प्रमाणात आर्ट सिल्क मिक्स करावंच लागतं, कारण पूर्ण त्या फायबरची होऊ शकत नाही. ह्या साड्या सुद्धा हँडलूमच असतात. बरंच कारण- नॉलेज आहे हा येस मशीनवर ह्या नाही बनू शकत, हो का? कारण तो डेलिकेट फायबर असतं ते. हम्म. त्याच्यामुळे हे हँडलूमवरच बनतात. ब्लाऊज पीस नसतो ह्याला, हो का? विदाऊट ब्लाऊज पीसच साड्या असतात मग ह्या. एक साडी बनवायला बरेच महिने लागत असतील ना? हा म्हणजे म्हणून तुम्ही ह्याच्यात रंग पण बघाल ना, तर Limited आहे. दरवेळेला वेगवेगळे अच्छा. येतात, कारण मास प्रोडक्शन ह्याचं करता येत नाही. लिमिटेड बरोबर. पीसेस असतात याच्यामध्ये. हम्म. आणि बॉर्डरलेस, जास्त करून बॉर्डर आता यायला लागल्या आहेत बॉर्डरवाल्या, हम्म. पण मोस्टली त्याच्यात बॉर्डरलेस साड्या असतात या. अच्छा, खूप तर छान. ह्याचंही आपल्याकडे कलेक्शन आहे. आता मी ह्याचं just रेंज दोन, साधारण कितीपर्यंत ही असते? साधारण 1800-2000 अशा वेगवेगळ्या रेंज मध्ये येतात या. कोणी ज्याला समजते त्याला कळते ना हा. हे. हा. ह्याचं पण, ह्याला पण तुम्ही पहिल्यांदा 2दा ड्रायक्लीन करा, त्याच्यानंतर तुम्ही इझी किंवा शॅम्पू मध्ये वॉश करू अच्छा, शकता. खूप छान आहे. टेक्स्चर खूप छान वाटतंय ना याचं. Yes. तर त्याच्याप्रमाणेच त्याची प्राइस व्हेरी होते. हम्म. 1800 चे 2000, कधी कधी म्हणजे 2000च्या वर पण जाते. अच्छा. तर ते डिपेंडिंग अपॉन सुरेख. त्या लॉट मध्ये जशा टाईपचं फायबर आलेलं बरं, असेल अच्छा. त्याच्यावर त्याची प्राइस खूप छान. अवलंबून असते. हा प्रकार मी फर्स्ट टाइम पाहिला. सुरेख. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत उपाडा. हम्म. आंध्राचा प्रकार हम्म. आहे. हम्म. उपाडा सिल्क ना? हा. हम्म. तर हे कॉटन सिल्क मिक्स आहे. अच्छा. हा, ह्याचा हा पदर असा कॉन्ट्रास्ट पदर येईल, हम्म. कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येईल, आणि पूर्ण साडी ही अशी प्लेन, अच्छा, आणि त्याला हे इकतची बॉर्डर आहे. हम्म. सुरेख. या सुद्धा हँडवोवन साड्या आहेत. हो का? सुरेख. तर हे अशा प्रकारे आपल्याकडे खूप छान आहे साड्यांचं अजून तुझ्याकडे भरपूर collection. कलेक्शन आहेत. आपल्याकडे चंदेरी आहे, प्युअर चंदेरी, प्युअर सिल्क मधल्या सिल्क मार्क सर्टिफाईड साड्या आहेत. पण आपल्याला वेळेचं वेळ बंधन होईल, असल्यामुळे थोडंसं एवढं सगळं आपण ऍट ए टाइम एका व्हिडिओ मध्ये आपण Exactly, दाखवू शकत नाही. आता अजून काय दाखवतेस? आता ब्लाऊज नाही दाखवत मी. समर असल्यामुळे कॉटन, तसं तर आपल्या मुंबईमध्ये कायमच समर असतो, पण आताचा जो समर आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या साड्या आहेत, मल कॉटन म्हणा किंवा खादी कॉटन, तर त्याचंही आपल्याकडे मोठं कलेक्शन आहे. तर हो ते का? मी तुम्हाला आता दाखवते. हे प्युअर मल कॉटन आहे, म्हणजे अक्षरशः सुरेख. कापूस, हो, हे काय? कापसासारखं. काहीच मार्केट- वेट नाही, अजिबात काहीच नाही. मार्केटमध्ये कदाचित तुम्हाला असं वाटेल की अरे ह्या साड्यांपेक्षा स्वस्त अशा दिसणाऱ्या साड्या मिळतात, पण ही क्वालिटी हम्म. प्युअर मधली आहे. खरंच एकदम लाईट वेट आहे. एकदम तुम्ही लाईट असं, वेट, सॉफ्ट, असं फील करू शकता. कापूसच. हो, कापूसच. ही पण मल कॉटन विथ असे हे गोंडे हम्म. आणि छान. टिकल्यांमध्ये टसल्स आहेत आणि येस टॅसल्स आहेत. त्याच्यानंतर ही जरा वेगळा प्रकार आहे. ह्याला प्युअर थोडं मल- शायनी आहे ना? हा, नाही, ह्याला जरीच्या स्ट्राइप्स दिलेल्या आहेत. अच्छा. आहे प्युअर मल कॉटनच, पण त्याला जरीच्या उभ्या स्ट्राइप्स आहेत, अच्छा. जेणेकरून म्हणजे ही नेसताना अशी उभ्या येणार ह्या, हम्म. ज्यामुळे तुमची हाईट एनहान्स हा, होते. बरोबर. ज्या थोड्या शॉर्टी असतील हा. त्यांच्यासाठी छान. ही अशी दिसते साडी, ही सिंपल आणि असं सिंपल rich आणि वाटेल. सोबर. त्याच्यानंतर ही नारायणपेठ साडी आहे. नारायणपेठ म्हटल्यानंतर आपल्याला पुणच समोर हो, येतं, तर बरोबर. नाही, हे आंध्र प्रदेशमध्ये अच्छा. नारायणपेठ म्हणून गाव आहे, गाव जिथे आहे. ह्या साड्या बनतात, म्हणून या साड्यांना नारायणपेठ साड्या अच्छा, म्हणतात. अगदी छोटीशी बॉर्डर आहे अगदी ना? छोटीशी बॉर्डर आहे, प्युअर हम्म. कॉटन आहे, हो का? सॉफ्ट एकदम. पदर कॉन्ट्रास्ट आहे का? हा, ह्या अच्छा. विदाऊट ब्लाउज पीस असतात. आता पण अच्छा. ज्या मी मल कॉटनच्या साड्या त्याला पण दाखवल्या ब्लाउज पीस त्यालाही ब्लाउज पीस नाहीये, यालाही ह्याला- ब्लाउज पीस नाहीये. सुरेख. अतिशय सिंपल, पण तुम्हाला चांगला. लिबर्टी राहते हा. की तुम्ही ह्याला कसं एनहान्स करता त्याचा बरोबर. लुक. त्याच्यानंतर कॉटन मध्येच प्रिंटेड, हे जयपूर कॉटन आहे, मल कॉटन, सुरेख. जयपूर मल कॉटन. हे आणि- अगदी सॉफ्ट आहे. हा, आणि हे हँड ब्लॉक प्रिंटेड आहे. हम्म. याच्यामध्ये मस्त. आपल्याकडे खूप मोठं कलेक्शन आहे. आपण आज डिस्प्लेला पण त्याच सगळ्या अच्छा. साड्या लावलेल्या आहेत. ओके, छान. आणि ताई, ते तुझ्याकडे काय इंडिगो आहे ना? हो, ते पण छान आहे कलेक्शन. येस, गेल्या वर्षी मला वाटतं जास्त ट्रेंड होता खूप त्याचा. जास्त जिथे trend मध्ये तिथे होतं. ह्याच साड्या पण दिसत होत्या. अजूनही आहे, लोक हो ना? इंडिगो विचारायला येतातच. हा. हो, खूप छान आहे.
ह्याच्यातही भरपूर व्हरायटी असेल ना हो. तुझ्याकडे? खूप छान कलेक्शन आहे हिच्याकडे. आता हे काय दाखवते? हे खादी कॉटन. वाव. कुठेही रफ म्हणजे थोडस, पण सॉफ्टनेस त्याचा इतका मस्त आहे ना की नेसायला एक वेगळीच मजा येते. आणि ह्याच्यावर अशी वेगळी ज्वेलरी आणि ऑक्सिडाइजची ज्वेलरी, जर्मन सिल्वरची ज्वेलरी. छान. हे खादी कॉटन आहे, हे खादी कॉटन नाही आहे. तुम्ही फील मध्ये लक्षात येईल. ह्याला खादी कॉटनला थोडस आहे आणि ह्याला एक ग्लेज आहे, पण ह्याच्यात काहीही मिक्स नाहीये, प्युअर कॉटन आहे. हो का? थोडं हे घे ना अंगावर आणि ती अंगावर घे, म्हणजे फरक समजेल ना आपल्याला. ही खादी कॉटन आणि ही नॉर्मल कॉटन. हे बघा, बघू शकता, दोन्ही छान आहेत. इनफॅक्ट सगळंच कलेक्शन ह्याच्याकडचं अमेझिंग आहे, प्रीमियम क्वालिटीचं आहे. तुम्हाला ते बघता क्षणी आवडतील अशा साड्या हिच्याकडे आहेत. श्यामल, तुझ्याकडे रेडीमेड साड्या पण आहेत ना? येस, आपण त्या शिवून देतो प्रत्येकाच्या मेजरमेंट प्रमाणे. कारण कसं असतं, प्रत्येक बाईचं जरुरी नाही वेस्ट साईज 36 असेल तो उंची तिची त्या हिशोबानेच असेल. त्यामुळे आपण कस्टमायझेशन करतो. तुम्ही येऊन साडी सिलेक्ट केली किंवा इव्हन तुमच्याकडची जरी साडी दिलीत तर त्याचं आपण कन्वर्ट करून देतो रेडी टू वेअर साडीमध्ये. 2 पॅटर्न मध्ये आपण करतो का. एक आहे हा रॅप अराउंड पॅटर्न, जो जस्ट असा गुंडाळायचा. तर मैत्रिणींनो, तुमचं काम अगदी सोपं केलेलं आहे साडी नेसण्याचं. अच्छा, इथून फक्त नॉट बांधायचं, हे ऍडजस्ट करायचं. म्हणजे कसं की मागे चुड्या लागतात आपल्याला बसता, तर त्या हिशोबाने नाडी असल्याने ते ऍडजस्ट करून तुम्हाला करता येतं. त्याच्यानंतर इथे ही अशी क्लिप दिलेली आहे. अच्छा, आतमध्ये तुम्ही तुमचा पेटीकोट घाला किंवा तुम्ही आम्हाला सांगितलं की आम्हाला पेटीकोट अटॅच करून हवंय तर तसंही आम्ही करून देतो. अच्छा, वाव. 1 मिनिटात साडी नेसून तयार. खूप छान. ही आपली कस्टमाइज केलेली साडी आहे. अशा साड्या सुद्धा आपण बनवतो. म्हणजे आपण ठरवायचं की मला ही बॉर्डर पाहिजे किंवा तसंही करू शकतो, किंवा आम्ही आम्हाला जसं हे वाटेल त्याप्रमाणे कलर कॉम्बिनेशन. सुरेख, मस्त दिसते. छान. तर हा रॅपअराउंड पॅटर्न सुरेख. आता तुमच्यासाठी आपण स्कर्ट पॅटर्न दाखवूया. नक्कीच. तर मंडळी, साड्या जर तुम्हाला शिवून हव्या असतील तर इथे तुम्ही नक्कीच या. आता आपण दाखवतोय स्कर्ट पॅटर्न. अच्छा, म्हणजे हा वरून घालायचा का? पायातनं चढवायचा वरून कसंही. याला असा पेटीकोट व्यवस्थित अटॅच केलेला आहे. येस, हे बघा, 1 मिनिटात साडी आपली तयार. हे इथे नाडी बांधली. ज्यांना कोणाला फंक्शनला जायचंय, गडबड असते, नेसायला जमत नाही, इथे झिप आहे, ते झिप अप करायचं. वाव. आणि हे फिरवून पदर घातला की साडी नेसून तयार. वाव, मस्तच. आणि समजतही नाहीये की ती शिवलेली आहे. येस, माझ्या इंस्टाग्राम पेजवर माझ्या एका कस्टमरने रिव्ह्यू दिलेला आहे की ती कोकणात गेली होती आणि त्यांचा औसा असतो, त्यावेळेला तिने ते साडी नेसून 2 मिनिट म्हणजे माझ्या आजी सासूबाई बघत राहिल्या, झाली साडी नेसून, किती पटकन नेसली. म्हणजे मीही नाही सांगितलं आणि कोणाला कळलंही नाही शिवलेली साडी आहे. मग किती सुरेख, मस्तच वाटते. बघा, 2 मिनिटात साडी आपली नेसून तयार. अगं श्यामल, तू हा इंडियाचा नकाशा बनवलाय, पण ह्याच्यात हे जे काय असं सगळं केलंस ते काय आहे नक्की? मगाचपासून मी आले बघते पण मला समजत नाहीये. आपण इंडियन हँडलूम्सना प्रमोट करतो. तर भारताच्या नकाशात आपल्या प्रत्येक स्टेटमध्ये काही ना काही हँडलूमची स्पेशालिटी आहेत. इनफॅक्ट 1 पेक्षा जास्त स्पेशालिटीज आहेत. पण आपण प्रयत्न केलाय की ॲटलिस्ट एकेका स्टेटमधलं एक जे हँडलूम आहे ते कव्हर करायचं. आणि ते करून क्विल्टिंग ह्या टेक्निकने ही फ्रेम बनवलेली आहे. जी एक क्विल्ट आर्टिस्ट आहे फेमस,
तिच्याकडनं हे आपण बनवून घेतलेलं खूप आहे. छान आहे. हा महाराष्ट्राची पैठणी आहे, मध्य प्रदेश मधली आपली महेश्वरी आहे. असं आपण प्रत्येक स्टेट मधलं प्रांत-wise, बनारस, हा. हे आहे, असंच प्रत्येक स्टेटचं आपण कव्हर केलेलं आहे. जे तुम्हाला बनारसी, बघायला बनारसी बनारसी. आहे, महेश्वरी आहे, पैठणी आहे, इकत आहे, ओडिसाचं आहे. म्हणजे तुम्ही जवळ येऊन बघितल्यानंतर प्रत्येक स्टेटला आपण नाव आणि त्याची स्पेशालिटी अच्छा, आपण तिथे मेन्शन केलेली आहे. हे बघा प्रत्येक स्टेटचं त्यांनी इथे केलेलं आहे. हे बघा हे बाहेरून हे बघून सुद्धा लोकं स्टोअर येतात. मध्ये लोक विजिट करतात की हे हे खूप काय आहे, काहीतरी वेगळं नक्की, दिसतंय. खरंच तर एवढं अगदी खूप रिच छान आपलं आहे. हँडलूम कल्चर आहे, पण तरी सुद्धा आपण सिंथेटिक आर्टिफिशियल गोष्टींच्या प्रेमात पडतो. बरोबर. आपल्याकडे एवढं रिच कल्चर आहे, तर ते प्रमोट करण्याचा माझा तुझा- छोटासा प्रयत्न आहे. खूप छान काम करतेस तू. थँक्यू सो मच. साड्यांबरोबरच आपल्याला इथे शॉर्ट कुर्ती, लॉंग कुर्ती, वन पीस, कफ्तान आणि फॅब्रिकचं उत्तम असं दर्जेदार क्वालिटीचं कलेक्शन मिळेल. आपल्याकडे जे ड्रेसेस म्हणजे असे युनिक काही काही आहेत ते आपण स्वतः बनवतो. अच्छा. त्याच्यामध्ये जे सोर्स केलेलं आहे ते मी सांगेन, पण जे आपलं बनवलेलं आहे तेही मी निक्षून सांगेन. जसं हा वन पीस आहे, आपण ह्याचं फॅब्रिक सुद्धा बांधणीचं बनवून घेऊन त्याला हे एम्ब्रॉयडरी केलेलं आहे आणि त्याच्यापासून हा कफ्तान बनवलेला आहे. तर या कफ्तानमध्ये पण आपल्याकडे डिझाईन्स अजून अवेलेबल आहेत. हे शॉर्ट कुर्तीज आपले इन हाऊस आहेत, अजरक मटेरियल पासून बनलेले. अच्छा, हे मोडाल ना? नाही, हे अजरक प्रिंट आहे प्युअर कॉटन वर. अच्छा, तर त्याचं कलेक्शन आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर हे आपण सोर्स केलेले जयपूर कॉटनचे ड्रेसेस आहेत. त्याच्यामध्ये पण बरीच व्हरायटी आहे. खूप सारं कलेक्शन आहे याच्याकडे. हाही छान आहे, मस्त वाटतं. पूर्ण सेट आहेत. हो, फुल सेट आहे. फुल सेट आहे. सलवार आणि कुर्ती आणि चुन्नी. त्याच्यानंतर आपल्याकडे ड्रेस मटेरियल मध्ये सुद्धा अच्छा, म्हणजे फॅब्रिक पण आहे. हो, फॅब्रिक सुद्धा आहे. हे कोटामध्ये मशीन एम्ब्रॉयडरी वालं फॅब्रिक आहे. 2 पीस फॅब्रिक येतं. छान. ज्यांना आपल्या मापाचा शिवून पाहिजे. स्टिचिंग फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. हा दुपट्टा येईल आणि हे कुर्त्याचं मटेरियल येईल. काही काही ना असं असतं की आपल्याच मापाचं, काहींना शिवलेलेच आवडतात. त्याच्यामध्ये हे अजरक प्रिंटचं 3 पीस ड्रेस मटेरियल्स सुद्धा आहेत. हे सगळे नॅचरल कलर डाईड आणि हँड ब्लॉक प्रिंटेड फॅब्रिक्स आहेत. तर त्याचं हे आपल्याकडे कलेक्शन आहे. त्याच्यानंतर मोडाल सिल्क मध्ये कुर्ता मटेरियल आणि स्टोल असा सेट आहे. छानच, सुरेख. आणि मोडाल मध्ये आपल्याकडे कुर्ता आणि दुपट्टा, जसा हा स्टोल झाला तर कुर्ता दुपट्टा सेट सुद्धा आहे. अजरक प्रिंट मध्ये, चंदेरी मध्ये आहे, महेश्वरी आहे, भरपूर आहे, भरपूर आहे. काथा स्टिच मध्ये आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इथे प्रत्यक्ष यावं लागेल. किंवा आपण व्हिडिओ कॉल वर सुद्धा दाखवू शकतो. हे कफ्तान ना? हा पण कफ्तान आहे. सुरेख आहे. हे वन पीस आहे मोडाल सिल्क मध्ये. आता समर साठी खूप छान. हो, हे इकत मध्ये मर्सराइज कॉटन मध्ये केलेले वन पीस आहेत. बघू शकते, खूप छान कलेक्शन आहे. सगळ्यांना नक्कीच आवडेल. ह्याची काय रेंज आहे? हे आपल्याकडे 1200 पासून आहे. खूप छान, क्वालिटी छान आहे. हे जयपूर कॉटन मध्ये आहे. ह्याच्यात स्लीव्ज आतमध्ये दिलेले आहेत. हे परत अजरक नॅचरल कलर डाईड हँड ब्लॉक प्रिंटेड. ह्याच्यामध्ये 4XL पर्यंत आपल्याकडे साइजेस अवेलेबल आहेत. हे सिंथेटिक? हो, हे मिक्स आहे. अच्छा, हे पण नॅचरल कलर डाईड मध्ये आहे. ओके, हे छान आहे. असं सिंगल पीस आहे. हो, सिंगल पीस आहे. मल कॉटन फॅब्रिक पासून बनवलेलं आहे. त्याच्यानंतर कुर्ते आहेत आपल्याकडे हे असे. सुरेख.
कुर्त्याचं कलेक्शन आहे. कलेक्शन आहे. तुम्ही स्पेसिफिकली तुमच्या साईज मध्ये शिवून हवं असेल, काही पॅटर्न मध्ये शिवून हवं असेल तर तर तसंही तेही आम्ही करून म्हणजे कस्टमाइज करून देते. कस्टमायझेशन पण अच्छा. आपल्याकडे होतं. अवेलेबल आहे. तर ओके. अशा टाईपचं आणि हे काय स्टोल हे आहेत का? स्टोल्स आहेत. वा, ह्याच्यातही मोडाल भरपूर सिल्क variety मध्ये आहे. स्टोल्स आहेत. हे soft त्याच्यानंतर cotton हे ना? इकत मध्ये आहे. अच्छा. हे मर्सराइज कॉटन मध्ये आहे. हे प्युअर कॉटन मध्ये Wow. आहे. हे थिक कॉटन मध्ये आहे. ऑप्शन्स ठेवलेत. येस. त्याच्यानंतर हे दुपट्टे आहेत. सुरेख. याला आपण पॅचवर्क केलेलं आहे. हे प्युअर कॉटनचा रंग हा रंग असतो जो शुभ्र व्हाईट जो येतो तो बेसिकली प्रोसेस केलेला म्हणजे मस्त. ब्लीच केलेलं फॅब्रिक असतं. आणि हा जो रंग आहे हा हा. ऍक्च्युअल कॉटनचा रंग आहे. त्यामुळे सुरेख. हे आपल्याकडे नॅचरल कलर मध्ये हा. कॉटन, ज्याला आपण हे नॅचरल कलर डाईड अजरकच्या फॅब्रिकने पॅचवर्क केलेलं आहे. मैत्रिणींनो, कसं वाटलं कलेक्शन? आशा करते तुम्हाला हे नक्कीच आवडलं असेल, कारण कलेक्शनच तसं होतं. तर श्यामल, मला सांगशील का की हे तुझं शॉप कधी कधी चालू असतं, म्हणजे बंद कधी असतं? आपलं मंडेला क्लोज असतं आणि सकाळी 11 ते रात्री 8:30 हे आपलं टायमिंग आहे. अच्छा. मंडे व्यतिरिक्त सगळे दिवस चालू असतं. आणि जर कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर? ऑनलाईन पाहिजे असेल तर साड्यांचं कलेक्शन आपल्या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे, जे आहे shamashop.com. आपलं इंस्टाग्राम पेज आहे, त्याच्यावरही तुम्ही DM करू शकता. सेम श्यामा शॉप तुम्ही सर्च केलं की आपला जो जांभळा लोगो आहे तो त्याच्यावर दिसतो. तुम्हाला दिसेलच. त्याचबरोबर माझा व्हॉट्सॲप नंबर आहे जो आहे 8104422499. पुन्हा एकदा सांगते, 8104422499. त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता. अच्छा, मग तू पिक्स पाठवू शकशील Yes, त्यांना yes. किंवा व्हिडिओ कॉलद्वारे? किंवा व्हिडिओ कॉल तुम्ही करू शकता. आधी व्हॉट्सॲपवर मेसेज करा, व्हिडिओ कॉलची अपॉइंटमेंट बुक करा आणि मग आपण व्हिडिओ कॉलवर तुम्हाला दाखवू. म्हणजे पर्सनली बघता येईल Yes, त्यांना. हा, yes. की ज्यांना कोणाला, मी तर म्हणते प्रत्येकाने याच इथे वेळात वेळ काढून शक्यतो ट्राय करा यायचं. आणि ज्यांना यायला जमत नसेल त्यांनी हिने ऑप्शन दिलेलाच आहे व्हॉट्सअप कॉलचा आणि व्हिडिओ कॉलिंगचा. तर श्यामल, तू ह्या तुझ्या कलेक्शन विषयी माझ्या व्ह्युअर्सना अगदी उत्तमरित्या माहिती दिलीस, Thank you so त्याच्यासाठी much. तुझे खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या या शॉपसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट देखील करा. तुमची एक छान कमेंट मला अधिक छान व्हिडिओ करायला कायमच प्रोत्साहित करतात. लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.